मंडळी, आपण आलोय अमरावतीमध्ये. शांत हो जरा. आणि असं होत असतं राजकारणात, तसं करावं लागतं. आणि मला समजतच नाही, मी काही गलत तर नाही ना करणार. करत आहेस की. मराठी सुधारणं अवघड आहे. असो, बघ तुला चांगली संधी मिळाली आहे, ती सोडू नको बरं का. तुमचं असं बोलणं असेल तर मग मला चालेल. हा गुड. आता कसं शहाण्यासारखं बोललीस, एकदा हसून दाखव मला बरं. राहू दे नको. चल तयारी करायची, निघायला हवं बरं का. पाहिलं का मंडळी, इथं तर काहीतरी विचित्रच होऊन राहिलं. जमायला लागलं की नाही थोडं वराडी मालावी. बरं तुम्हाला सांगतो, इथं घराच्या कॉन्ट्रॅक्टच्या मालकीचा फॉर्म मिळत नाही म्हणून लोक पागल होत आहेत. आणि या बाई यांना तर मालकीच्या कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म मिळालाय तरी बिराडतंय. म्हणजे या अवलीत विना हो, म्हणजे त्याचं काय का इथं या कार आणायला लागल्यात, मला तर काही कळत नाही. चला आपणच बघूया काय चाललंय. काय झालं शिशिर भाऊ, कुठे हरवलात? कमळाकर, मी हा विचार करतोय की तुम्ही परभणीमध्ये शिट्टी वाजून दिली, पण अमरावतीमध्ये कमळच फुलवा लागल का सांगितलं? त्या अवलीत विनांच्या आणि पतींच्या. शिशिर भाऊ, तो आता सवयीचा भागच झालाय माझ्या. म्हणजे मी नाही समजलो. मागच्या वर्षी नवनाथ सेनापतींना घेऊन आपण काय केलं? पक्ष फोडला. मग मागच्या वर्षी दादासाहेब आपल्या सोबत आले, त्याने काय झालं? पक्ष फुटला. यावर्षी हे वीणा दाम्पत्य आपल्याकडे आलं अर्ज मागायला. मला राहवलंच नाही हो. तुम्ही पक्ष फोडला. काय करून राहिले ते कमलाकर? अहो माहितीये मला. अहो तुम्हाला माहिती असून तुम्ही शांत कसे बसून राहिले? हे बघा सेनापती साहेब, मी तुम्हाला माझा इरादा पहिलेच सांगून ठेवला होता ना. अहो गोडे, माहितीये मला, ती जागा आमच्या युतीत विनाताईंनाच द्यायचं ठरलंय. आमच्या युतीत म्हणजे आम्हाला काही किंमतच नाही का युतीत? हे बघा असं असेल ना तर आम्हाला आमचे मार्ग मोकळे. अहो आमची युती तिच्या आईला परत आमची युती. तुम्ही आम्हाला तुमच्या युतीत काही भागात मालूम नाही का राहिले? त्याला काय अर्थ नाही बरं का. असं असेल ना तर आम्हाला तुमच्या संगी खेळायचंच नाही. आम्ही आमच्या अमरावतीच्या घरात आमची चूल मांडून बसू बरं का. तुम्ही आम्हाला काही बोलतच नाही सेनापती साहेब. हे बघा मला एक गोष्ट सांगून ठेवतो, मी त्या अवलीत बाईला अमरावतीच्या घरात लढूनच देत नसतो. बघाच तुम्ही. चला येतो. पुरोगामी महाराष्ट्रात अमरावतीचं एक आढळ स्थान आहे. आणि परवा इथं स्थानिक लोकांशी चर्चा करताना काही समस्या माझ्या कानावर आलेल्या आहेत, आणि त्याचं निवारण आम्ही जरूर करू. अमरावतीच्या माझ्या लाडक्या लोकांनो, मला या शहराबद्दल प्रेम आहे, पण मागच्या वेळेला माझ्याकडनं चूक झाली. मागच्या वेळी तिकडे लक्ष द्या. इथं बोलून मी आपली रजा घेतो, कारण मला बारामतीला थांबावं लागतं. जास्त वेळ मी बारामतीच्या बाहेर थांबू शकत नाही. नमस्कार. नमस्कार मंडळी. रंजक सामनाकार काय बोलतायत हे तुम्हाला ऐकू येत नसलच. येणारच नाही. त्यांचं बोलणं त्यांच्यासारख्या मोठ्या राजकारण्यांना शोभून दिसतं.
आपल्यासारख्या सामान्य माणसाला कुठं असो. पण तुम्हाला सांगतो, या अमरावतीच्या अंबारीमध्ये कोण बसणार लवकरच कळेल. तोवर मी चिखलदऱ्याला जाऊन टकुरं शांत करतो. तोवर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला येतो. राम राम.